श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 18 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी चिद्विला आसा. हे गोविंदानी श्रीनिवासा. हे आनंद कंदा परेशा. पाही मम दीनबंधो. हे केशवा केशीमर्दना. हे माधवा मधुसूदना. हे पुतना प्राण शोषणा. पांडुरंगा रुक्मिणीपते. काय माझ्या आहे मनी ते तू जानसी. चक्रपाणे तेच कारे तुझ लागुनी. बोलून दाखवू पद्यनाभा. भक्त जी जी इच्छा करी ती तू पुरविसी. श्रीहरी ऐसे पुराणा भीतरी आहे वर्णन बहुसाल. म्हणून माझ्या मनोरथा पूर्ण करा पंढरीनाथा. सोडा मनीची कठोरता. दासगणू हा तुझ्या असे अकोटाचे शेजारी. मुंडगाव नामे एक नगरी. तेथे बायजा नामे खरी. समर्थाची भक्ती न असे हळदी माळ्याच्या वंशात. हिचा जन्म झाला सत्य. शिवराम नामे हिच्या तात. भुलाबाई जननी असे. बायजाचे बालपणी लग्न झाले होते जाणे. ललाटी जे विधात्यांनी लिहिले असेल तेच घडे. बायजा आली तारुण्यात गर्भाधान करण्याप्रत. घेऊन गेला तिचा तात जामाताच्या गृहासी. परी उपयोग नाही झाला. जामात षष्ठ होता भला. तेने जनक जननीला शोक झाला अनावर. बायजेकडे पाहून जननी करी रोदन. माझ्या बाईचे तारुण्य वांझ पाहू राहते. भुली म्हणे शिवरामासी. बायजा न ठेवायशी. दुसरा नवरा करूनैशी. देणे आहे भाग पहा. शिवराम म्हणे त्यावर ऐसा नको सोडू धीर. हा पुरुषत्वाचा प्रकार. खरा एकदम कळेना. काही दिवस वाट पाहू. नको ऐसे अधीर होऊ. बायजासी येथेच ठेवू. तिच्या सासूरवाडीला. नपुसकत्व अधोर परी आले असेल त्याला जरी. ते औषधेने होईल दुरी. वाट पाही यास्तव ऐसे उभयता बोलून. बायजासी तेथे ठेवून आले मुंडगावा कारण. आपुल्या घराते बायजांचे वय 15-16. वर्ण काळा सावळा. तारुण्याने मुसमुसलेला होता जिचा शरीर भाग. डोळे नाक पाणीदार. बांधा उंच मनोहर. जिला पाहता अंतर कामुकांचे सामोहित होई. तिच्या थोरल्या दिरासी. पाहोनिया बायजासी इच्छा झाली मानसी. संभोग तिचा करावया. त्याने प्रयत्न केले नाना. वळवावया तिच्या मना. म्हणू लागला शनाशना. ऐसे बायजा कारणे हताश ऐशी मुडी न होई. मीच तुझला पतीचे ठाई. आमरण करीन कपाही. हे तुझे वेडे संगोपन. तुझुरने दे हे सोडून. आनंदित ठेवी मन. वेडे आजपासून मीच नवरा समज तुला. ऐसे त्याने सांगावे. चाळे नाना करावे. काही आमिष दावावे. चित्त तिचे भुलवावया. परी उपयोग होईना. बायजीच्या न हे येई मना. ती म्हणे हे नारायणा. कारे दैन्य मांडलेस. बालपणापासून ध्यायले मी तुझे चरण. त्याचेच काहे मज लागून फळ दृष्टी पडावे. जयाचा मी हात धरिला. तो ना पुरुष कडून आला. दैवयोग समजून चुकला. संसार नशिबी नाही मम. बरे झाले तुझ्या ठाई. चित्त आता रमेल पाही. कृपा करी रे शेषशाही. स्पर्श पुरुषाचा न हो मला. ज्येष्ठ दीर एके दिवशी येता झाला बायजापाशी. आपुला हे तू कळविण्यासी. रात्रीची या समयाला तो बायजाने इन्कार करून केले उत्तर. कैसी लाज तिडभर नाही उरली तिची तुझ्या. कैसी नाही उरली चित्ती तुझ्या. तू माझा ज्येष्ठ दीर. पित्या परीस साचार. सोड हा विचार. स्वैर ऐसा होऊ नको. ह्या तियेच्या भाषण ना. तो ना आणि मुळी मना. होता कामाची वासना. ती नीती विलया जातसे. अंगावरी टाकण्या हात. जो तो पाही इतक्यात तयाचा तो थुरला सूत. माडीवरून पडला हो. खोक पडली डोक्यासी. बायजेने धरिले त्यासी. बसून आपुल्या मांडीसी. औषध लावू लागली हो. बायजा म्हणे ज्येष्ठ दीरा. या गोष्टीचा विचार करा. अभिलाष तो नाही बरा.
परस्त्रियेचा केव्हाही मुलगा पडलेला पाहून भय पावले त्याचे मन. अनुताप त्यासी झाला पूर्ण केलेली या कर्माचा. त्याने नाद सोडिला सदनी निवांत राहिला. पुढे शिवराम घेऊन गेला कन्येसा आपुल्या मुंडगावी. भुलाई म्हणे पतीसी चला जाऊ शेगावासी. महाराजांते पुसायासी पुढील भाकीत बायजेचे. ते मानले शिवरामासी आला घेऊन कन्येसी. महाराजांते पुसायासी आपुल्या त्या कांतेसह बायजा घातली पायावर. केली विनंती जोडून कर कृपा कराया मुलीवर. पुत्र पोत्र द्यावे हिला ते समर्थांनी ऐकिले. शिवरामासी हसत वदले अरे नशिबी नाही लिहिले विधात्याने पुत्र हिच्या. जेवढे पुरुष जगतात तेवढे असती हिचे तात. उगे न पडा फंदात लग्न हिचे करण्याच्या. ते एकता शिवरामाला अनावर शोक झाला. घेऊन त्या बायजाला परत आला मुंडगावी. परी त्या समर्थ वचनाची नानी बायजा आनंदली मनी. निष्ठा गजाननाच्या चरणी जडली तेव्हापासून समर्थांचा एक भक्त. पुंडलिक नामे मुंडगावात त्याच्या संगे शेगावात बायजा येऊ लागली. पहिला प्रथम अडथळा जननी जनके नाही केला शेगावास जाण्याला. पुंडलिकाचे बरोबर त्यांना ऐसे वाटले. साधू चरण इतने धरिले तेच तिच्या करतील भले. निज कृपेने कल्याण पुरुषत्व देतील. जामाताची अशक्य न काही संतांसी. ऐसा विचार मानसी करून राहिले स्वस्थ ते. पुंडलिकांचे बरोबर बायजा जाऊ लागली खरी. तेने पुकार जगभरी ऐशा रीती जाहली. हे शेगावच्या वारीचे ढोंग आहे दोघांचे. तरुणपणी मानवाचे मन परमार्थी लागेना. बायजा आहे तरणीजार पुंडलिकासी ही तारुण्य याची वारी विषय भान. हीच आहे निसंशय परस्पर अरे प्रीती जडली विषय सुखाची नवाडी. भोगण्याही युक्ती केली वाटते या उभयतांनी. पुंडलिक जरी माळी असता तरी हा संबंध योग्य होता. बायजाच्या धरण्या हाता काकी तरुण दोघेही. पुंडलिक आहे मराठी ही माळ्याच्या आलीपोटी. म्हणून यांची ताटातुटी केलीच पाहिजे जातीस्तव. या दोघांचे अंतर शुद्ध होते साचार. नव्हता कामाचा विकार मनी उत्पन्न झाला. भुलाई म्हणे बायजासी तू का कारटे अहर्निशी. पुंडलिकाच्या घरा जासी हे काही कडेना. ऐशा तरुण वयात तुम्हा कशाचा परमार्थ. कोल्हान राही उपोषित उसाची या फडामधी. वा पाहून बाटुकाला बैल नाही पुढे गेला. कारटे आपमुच्या नावाला काळे उगे लावू नको. भुलाई म्हणे नवऱ्यासी हिला नका ठेवू ऐसी. लावून द्यावे मोहतरासी. पहा पोरगा माळ्याचा ही पुंडलिकाच्या घरी जाता. सदा त्यासी हितगुंज करीते. एकमेका पाहून भरते येत दोघा प्रेमाचे. जाऊ चला शेगावास घेऊन या कार्टीस. सांगू अवघे महाराजास चाळे या बायजीचे. संतांसी अवघे कळते ते सन्नितीचे चाहते. पोटा माझी कधी न निघते चंदनाच्या दुर्गंधी. भुला शिवराम बायजा बाई पुंडलिक भोकऱ्या आला होमतोही. चोघे येऊन लागले पायी शेगावी श्री समर्थांच्या. या पुंडलिकासी पाहून बोलू लागले द्या घन. ही बायजा तुझी बहीण पूर्वजन्मीची पुंडलिका. लोकनिंदा हा जरी करीती तरी अंतर न द्यावे इजप्रती. दोघे मिळून करा भक्ती सच्चिदानंद हरीची. भुले आपुल्या पोरीस लावू नको भलता दोष. ही बहीण भाऊ आहेत मुळीच पूर्वजन्मीचे. शिवाय या बायजाला कोठेही न नवरा भला. ही न आली करायाला संसार मुळी जगामध्ये. ही राहील ब्रह्मचारी अशीच गे जन्मभरी. जनाबाई पंढरपुरी अशाच रीती राहिले गे. तिने नामदेव गुरु केला
ही शरण आली आम्हाला माझ्या जनाबाईला कोणी ना आता छडावे. ऐसे समर्थांचे भाषण शिवरामाने ऐकून गेला असे गहिवरून. शब्द न काही बोलवे घेऊन आपुल्या मुलीला शिवराम मुंडगावासी आला. पुढे बायजांच्या वारीला अडथळा का कोणी केला नसे. महाराज आपुल्या भक्ताप्रत सदैव रक्षण करीतात ते कसे ही थोडक्यात गोष्ट सांगतो ठाई. भाऊ राजा राम कंवर एक होता डॉक्टर. पहा खामगावावर दवाखान्याच्या अधिकारी. त्यास दुर्धर फोड झाला. आणविले मोठ्या डॉक्टरला औषध पाणी करायाला. खामगावा माझारी बुलढाणा अकोला अमरावती येथून डॉक्टर आणले असती शस्त्रक्रिया करण्याप्रती. त्या भाऊच्या फोडाला नाना औषधे पोटात दिली. विविध पोटीसे बांधिली. शस्त्रक्रिया ही असे केली. त्या झालेल्या फोडाला कशाचा ना उपयोग झाला. फोड वाढू लागला. वडील बंधू धाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा. भाऊ तळमळे शयेवरी. व्याधी असह्य झाली खरी. शेवटी त्याने अंतरी विचार ऐसा केला हो. आता हाच उपाय आठवावे सद्गुरुपाय. याविने दुसरे सोय काही नसे राहिली. पडल्या जोडी हात म्हणे धाव धाव हे सद्गुरुनाथ. या लेकराचा वृथा अंत किमपी आता पाहू नको. ऐसी श्रोते विनवणी करू लागला शेनोशनी. रात्र गेली उलटोनी सुमारे समय एकाचा. तमाने भरले अंबर. रात्रीचा तो शब्द किर्र. कोल्हे हुकेने कांतार दणानून गेले हो. तो एक दमनी आली तट्ट्यावरी लागलेली. गाडीस होती जुंपिली जोडी खिलाऱ्या बैलांची. कंठा माझी घागरमाळा वाजू लागल्या खळखळा. मागे पुढे सोडिला होता पडदा दमनीस. दवाखान्याच्या दारापाशी दमनी आली निश्चयेशी. डॉक्टर पाहतो होता तिसी. पडून आपल्या शेयेवर तो एक उत्तरला. ब्राह्मण दमनीच्या खाली भला. दार ठोठावू लागला डॉक्टरांच्या बंगल्याचे. डॉक्टरांच्या बंधूंनी दार उघडले ते क्षणी. प्रश्न केला कोठूनी आपण आला ठाया. ब्राह्मण बोले त्या कारणे माझे गजानामाभिधान. तीर्थ अंगारा घेऊन शेगावहून आलो मी. डॉक्टर भाऊ कवराचा राला जो काम आहे फोड झाला. हा अंगारा पाठविला लावण्या त्या फोडासी. प्यावयासी दिले तीर्थ हे घ्या आपुल्या हातात. मी जातो आता परत वेळ नमशी राहावया. तीर्थ अंगारा देऊन निघून गेला ब्राह्मण त्या शोधाया कारण. भाऊने शिपाई पाठविला परीन पत्ता लागला. गाडी न दिसली कवनाला. भाऊ मनी घोटाळला कशाचा ना तर्क चाले. फोडास लाविता अंगारा तो तात्काळ फुटला खरा. येऊ लागला भराभरा पू त्या स्रोते फोडातून. एक घटका गेल्यावर पू गेला निघून पार. पहा की इति आहे जोर समर्थांच्या अंगाऱ्याचा. भाऊस निद्रा लागली व्याधी पुढे बरी झाली. हळूहळू शक्ती आली भाऊ झाला पूर्ववत. दर्शना गेला शेगावास तो समर्थ. वदले ऐसे त्यास माझ्या गाडी बैलास नुसता न चारा दिलास तू. हे सांकेतिक भाषण कळले भाऊ लागून. हृदय आले उचंबळून त्या भाऊ कवराचे. त्या रात्रीचा ब्राह्मण खचित झाला खचित माझा गजानन. लेकरासाठी धावून खामगावास आला हो. कवरे केले अन्नदान त्या व्याधीच्या निमित्त जाण. अंतर्ज्ञानी असती पूर्ण श्री गजानन. अवलिया असो एकदा समर्थ स्वारी. निगती झाली पंढरपुरी. त्या श्रीचंद्र भागेतिरी. विठ्ठलासी भेटावया होती मंडळी बरोबर. दिवस वारीचा साचार. स्पेशल गाड्या वरचेवर जाऊ लागल्या पंढरीला. जगू आंबा पाटील हरी
बापुना व मंडळी दुसरी सोडून या शेगाव नगरी नागझरीला आले हो. त्या गावी माळावर आहे एक भुयार, येथे गोमाजी नामे साधूवर समाधिस्थ झालासे. झरे जिवंत पाण्याचे आसपास त्या माळाचे हे आहेत म्हणून गावाचे नाव पडले नागझरी. हा गोमाजी बोवा असाचा गुरु महादेवजी पाटलाचा प्रथम आशीर्वाद झाला याचा. शेगावाच्या पाटील वंशा म्हणून पाटील शेगावचे गोमाजीला वंदून साचे. रस्त्यासला लागती पंढरीचे ऐसा त्यांचा परिपाठ. या परिपाठे म्हणून नागझरीसी येऊन अग्निरथात बैसून निघते झाले पंढरीला. हरिपाटला बरोबर बरी समर्थांची होती सारी. बापुना आणि दुसरी माणसे 550. आषाढ शुद्ध नवमीचा तो दिवस होता साचा. समुदाय वारकऱ्यांचा येऊ लागला पंढरीसी. मेघ दाटले अंबरी क्वचित कोठे भूमीवरी. पर्जन्याची वृष्टी खरी होऊ लागली श्रोते हो. ते वैकुंठ पंढरपूर गजबजून गेले फार. भरती येता सागर जेवी जाय उचंबळोनी. प्रदक्षिणेच्या रस्त्यावरी टाळांची ती गर्दी खरी. जय जय राम कृष्ण हरी भक्त म्हणती उच्च स्वरे. शब्द कवनाचा कवनाला न एका वयाला. ऐसा आनंदी आनंद चालला तो वानू कोठवर. नाथ निवृत्ती ज्ञानेश्वर सावता गोरा कुंभार. श्री तुकोबा देहूकर सोपान मुक्ता जनार्दन. या संतांच्या पालख्या पंढरीस आल्या देखा. भक्तांनी उधळिल्या हा बुक्का आदर कराया कारणे. त्या योग्य आकाशात बुक्क्यांचे जणू झाले छत. सुवास उठला घमघमीत गर्दी तुळशी फुलांची. श्रोते त्या समयाला समर्थ आले पंढरीला. उतरले जाऊन वाड्याला त्या कुक्काजी पाटलाच्या. हा प्रदक्षिणेच्या वाटेवरी वाडा चोफाड्या शेजारी. दर्शनाला भीड खरी झाली असे राऊळात. पोलीस हातावरी उभे राहिले रस्त्यातरी. पंथे चालले वारकरी भजन करीत हरीचे. एकादशीस साचार हरिपाटला बरोबर. बापुना विना इतर गेले दर्शना हरीच्या. बापुना मागे राहिला तो होता स्नानासी गेला. म्हणून त्यासी वेळ झाला. मंडळी गेली निघून स्नान करून आला घरी. तो समजले ऐशा परी दर्शनासी गेली सारी. आताच मंडळी विठ्ठलाच्या. मग तोही निघाला पळत पळत दर्शनाचा धरून हा हेत. राऊळाच्या भोवती अमित गर्दी झाली लोकांची. मुंगीस वाट मिळेना तेथे हा बापुना. केवी जाईल दर्शना शिवाय गरिबी पदरात. बापुना म्हणे मानसी हे विठ्ठला ऋषिकेशी. कारे निष्ठुर झालासी मजला देई दर्शन. तू सावत्या माड्या कारण अरणी गेल्यास धावून. तेवी येई राऊळातून मज भेटता पांडुरंगा. अरण होते पाठ कोस तैसे नव्हे येथे खास. मी मंदिराच्या सानिध्यास उभा आहे वाटेवरी. तुला लोक म्हणतात तू अनाथांचा असशी नाथ. मग का रे देवा मज प्रत उपेक्षिले यावेळी. ऐसा बहुत धावा केला शेवटी बापुना हताश झाला. परत विराडासी आला अस्तमानाचे समयाला. मुख झाले होते मल्यान अवघ्या दिवसाचे उपोषण. बापुनांचे अवघे मन विठ्ठलाकडे लागले. शरीर मात्र होते घरी. मन मंदिराच्या सभोवारी. फिरत होते भिरी भिरी याचे नाव ध्यास हो. बापुनासी पाहून हसू लागले अवघे जण. हा बेटा अभावगीन पूर्ण कळून आला आपणा. शेगावाहून दर्शना पंढरीसी आला जाना. येथे येऊन खेळ नाना फिरला पाहात गावामध्ये. याची दांभिक अवघी भक्ती यास कशाचा श्रीपती.
ऐन वेळेला राहती गैरहजर दुर्दैवी. कोणी म्हणाले बापूनाला वेदांत आहे अवघा आला. तो कशाशी दर्शनाला जाईल सांगा राऊळात. त्याचा भगवंत हृदयात त्याच्या भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळत. वेदांतांचे ऐसे मत दगडा माझी काय आहे. आपण वेडे म्हणून घ्याया गेलो दर्शन. बापूनाचा नारायण वाटेल तेथे उभा असे. मग दुसरा म्हणाला मग हा येथे कशाला आला. काशे गावी तयाला भेटला नसता ईश्वर. अहो हे वेदांती लोका ज्ञान सांगती. शब्द चावटी हमेशा करीती. अनुभवाचा लेश नसे. सगुणोपासना झाल्या पूर्ण मग होणार आहे ज्ञान. न आल्यासी लहानपण तरुणपणा येतो कसा. ऐसा उपहास तयाचा प्रत्येकाने केला साचा. अवघ्या पुढे एकट्याचा टिकाव लागावा कोठुनी. तो बापुन्या बसला उपोषित दातासी लावूनी दात. ते होते अवघे पाहत स्वामी निजल्या जाग्याहून. गरिबांचे साकडे साधूलाच एक पडे. सत्संगती ज्याला घडे तेच खरे भाग्यवान. समर्थ म्हणती बापुन्या दुःख नको करू समना. ए तुला रुक्मिणी रमना भेटवितो काळी. तो महाराज उभे राहिले कटी हात ठेविले. पाय खाली जुळविले समज चरण दावावया. तुळशी फुलांच्या माळा कंठी मूर्ती सावळी गोमटी. बापुन्यांच्या पडली दृष्टी. शिर ठेविले पायावर पुन्हा जो पाहे वरी. समर्थ दिसले पहिल्या परी तेने बापुन्यांच्या अंतरी. अति आनंद झाला धोतर पागोटे आणि शेला. जो घरी दृष्टी पडिला तोच त्याने पाहिला दर्शना जाता राऊळात. इतर म्हणाले महाराजांस तसेच दर्शन आम्हास होऊ द्या. आम्हा आहे यास आस पुनरपी श्रीच्या दर्शनाची. ऐसे एकता भाषण बोलते झाले गजानन. बापू ना सारिखे आधी मन तुम्ही करारे आपुले. ते तसे झाली यावरी दर्शन घडवीन निर्धारी. ही दर्शन वस्तू खरी काय मिळे बाजारात. म्हणून ती आणून देऊ तुम्हा कारण. निष्पाप करा आधी मन तरीच पुढचे घडेल हे पहा. समर्थांनी बापुनाला विठ्ठल साक्षात दाखविला. कुंकाजीच्या वाड्याला संतत्व हा खेळ नसे. संत आणि भगवंत एक रूप साक्षात. गुळाच्या त्या गोडी प्रत कैसे करावे निराळे. काला घेऊन अखेरी मंडळी फिरली माघारी. बापुन्यांच्या अंतरी दर्शन ते हसावले. याच पुण्य करून पुत्र झाला त्या कारण. रसिक चतुर विद्वान संत सेवान जाई वृथा. पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाला त्या कारणे. म्हणून नाव त्याचे ठेविले नामदेव बालकांसी. कवठे बहादूर गावाचा एक माळकरी होता साचा. तो वऱ्हाड प्रांताचा म्हणून उतरला वाड्यात. तेथे आषाढी द्वादशीशी मरी आली मुक्कामासी. त्या पंढरपूर क्षेत्रासी मग काय विचारिता. प्रेतामागे चाले प्रेत पोलीस शिरती घरात. यात्रा वाढ काढून देण्याप्रत डॉक्टरांच्या हुकुमाने. वारकऱ्याला ओढीती गाडी माझी बसविती. चंद्रभागेच्या पार करीती कुर्डुवाडी रस्त्याला. हा कवठे बहादुराचा वारकरी झाला मरीने आजारी. ढाळ होती वरच्यावरी उलटी मुडीच थांबेना. गोडे हातापायासी येऊ लागले बहुवशी. कोणी न जाई त्याजपाशी शुश्रूषा त्या करावया. पोलीस भयाने हे वृत्त कळविले ना कोणाप्रत. शेगावी हिचे समस्त लोक जाया निघाले. वाडा घटकेत मोकळा झाला हा वारकरी. मात्र होता पडला कठीण काळच्या समयाला.
कोणी न येती उपयोगी, लोकसुखाचे सोबती, संकटकाळी अवेरीती. तेथे एक रक्षण करती संत अथवा देव हो. तो पाहून प्रकार श्री गजानन साधूवर म्हणाले हा. ओ श्रीवर निजला यास घेऊन चला. लोक म्हणती गुरुराया हा बहुतेक मेला सध्या. याच्या नादी लागता वाया. हा संकट येईल आपणा ते 50 माणस बरोबर. आपण एधवा साचार. मरीचा तो झाला आजोर संप्रदया पंढरीसी. अशा स्थितीत ठाई थांबणे हे काही बरे नाही. चला जाऊ लवलाई चंद्रभागेच्या पलीकडे. ते महाराज म्हणती अवघ्यांना तुम्ही कैसे खुडावला. आपल्या देशबंधूला सोडिता हे बरे नव्हे. ऐसे वधून जवळ गेले. वारकऱ्यांच्या कर धरले. त्यासी उठून बसविले आणि केले मधुरोत्तर. चाल बाप्पा उठा आता जाऊ आपल्या वराडा प्रांता. वारकरी म्हणे गुरुनाथा आता वराड कशाचे हो. समीप आला माझा अंत जवळ नाही कोणी आप्त. तई म्हणाले सद्गुरुनाथ वेड्या ऐशा भिवू नको. तुझे टळले गंडांतर ऐसे वंदोन ठेविला कर. त्या वारकऱ्यांच्या शिरावर ढाळ उलटी बंद झाली. वाटू लागली थोडी शक्ती. उभा राहिला त्वरित गती. संताने ज्या धरिले हाती त्या ते निज मने यमनेई कैसा. घटकेत झाला पहिल्या परी मंडळीच्या बरोबरी. चंद्रभागेच्या पैलतीरी आला समर्था समवेत. आनंद झाला फार त्यासी वंदी समर्थ चरणासी. म्हणे द्याळा काढिले मशी दाढेतून काळाच्या. ऐसा घडता चमत्कार भक्त करती जय जयकार. आले कुर्डुवाडीवर निर्धास्तपणे सर्वही. पंढरीची करून वारी आली शेवगाव वा प्रतिसारी. मंडळी ती बरोबरी श्री गजानन स्वामीच्या. एक कर्मठ ब्राह्मण घ्याया आला दर्शन. त्या शेगावा कारण श्री गजानन स्वामीचे. तयाने स्वामींची कीर्ती निज देशी ऐकिली होती. म्हणून आला दर्शनाप्रती फार लांबून त्या ठाया. सोडे ओढे त्यांचे अति. तो होता मध्यमती खंटू झाला परमचित्ती. समर्थासी पाहता व्यर्थ आलो म्हणे येथ. या वेड्यासी वंदन्याप्रत हा भ्रष्टांचा आहे सत्य. सार्वभौम शिरोमणी सोवडे ओवडे येथ मेले. अनाचारांचे राज्य झाले. अशा पिशाला म्हणू लागले साधू लोक हाय हाय. तो तया मठात काळे कुत्रे झाले मृत. पडले होते त्यांचे प्रेत येण्या जाण्याच्या वाटेवरी. त्या श्वानाने पाहून ब्राह्मण झाला मनी खिन्न. आणू कसे जीवन श्वानमध्ये पडला हा. याला न कोणी उचलती गांजा सदैव न किती. या वेड्या ते वंदिताती महाराज म्हणून जळो याचे साधूपण मला बुद्धी कोठून. झाली याचे दर्शन घ्याया का हे कळेना. त्याचा संशय फेडावया समर्थ आसन सोडोनिया. येथे झाले तया ठाया जेथे होता ब्राह्मण. आणि म्हणाले तया प्रत पूजा करावी यथास्थित. कुत्रे झाले नाही मृत संशय उगा घेऊ नका. ते ऐकून रागावला निज समर्था बोलू लागला. अरे नाही वेड मला तुझ्या सम लागलेले. कुत्रे मरून झाला प्रहर त्याचे प्रेत रस्त्यावर पडले. याचा विचार तुम्ही न कोणी केला की. ऐसे एकता विप्राला समर्थांनी जाब दिला. आम्ही भ्रष्ट आम्हाला तुमच्या सम ज्ञान नाही. परिखंती न करा तिळभर पाणी आणाया घागर. घेऊन चलावे सत्वर माझ्या मागे विप्रवरा. ऐसे बोलून कुत्र्यापासी येत झाले पुण्यराशी. स्पर्शपदाचा करता त्यासी कुत्रे बसले उठून. तो पाहता चमत्कार ब्राह्मण झाला निरुत्तर. म्हणे याचा अधिकार थोर आहे देवापरी.
मी व्यर्थ निंदा केली योग्यता ना जाणली, ऐसे म्हणून घातली समर्थांच्या मिठी पाया. माझे अपराध गुरुवरा आज सारे क्षमा करा, वर्धहस्त ठेवा शिरा मी अनंत अपराधी. तूच सोडा साचार एक आहे भूमीवर, करण्या जगाचा उद्धार तुम्हा धाडिले ईश्वराने. श्रोते त्याच दिवशी भला समाराधना त्याने केली, कुशका मनाची पार फिटली. लीन झाला अत्यंत प्रसाद घेऊन गेला परत, आपुल्या तो देशाप्रत. समर्थ साक्षात भगवंत ऐसी प्रचिती आली तया. स्वस्ती श्री दासगणू विरंचित, श्री गजानन विजय नामे ग्रंथ. भाविका लाभ सत्पंथ, हेची इच्छी दासगणू. शुभम भवतु श्री हरिर्पणस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ अष्टोदशोध्याय समाप्त.